तर आता पाहूया या रेल्वे अपघातात अजून काय अपडेट आलेले आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी। आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरवली जाईल, फडणवीसांचं ट्विट। महाराष्ट्रातील जळगावमधील रेल्वे अपघात हा अत्यंत दुःखद। स्थानिक प्रशासन जखमींना सर्वतोपरी मदत पोहोचवत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा जळगावच्या रेल्वे अपघातावर ट्विट। मृतांच्या नातेवाईकांप्रती माझ्या सहवेदना, जखमींवर योग्य उपचाराच्या सूचना प्रशासनाला दिल्यात। उपमुख्यमंत्री शिंदेंचं जळगाव रेल्वे अपघातावर ट्विट। अपघातातील जखमींच्या बचाव आणि मदत कार्यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न। मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी, प्रशासनाकडून वेगाने मदत कार्य। ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। जळगावच्या परधाडे स्टेशनजवळ घडलेली घटना अत्यंत दुःखद। अपघातात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली। जळगाव अपघातावर आदित्य ठाकरेंचं ट्विट। पुष्पक ट्रेन दुर्घटना अत्यंत दुःखद, जखमींवर योग्य उपचार केले जावे अशी अपेक्षा। योगी आदित्यनाथांकडून पुष्पक ट्रेन दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त। अपघातानंतर रेल्वेची वाहतूक सुरळीत, अपघातातील जखमींवर पाचोरा आणि जळगावमध्ये उपचार सुरू। पुष्पक एक्सप्रेस आणि बंगळुरू एक्सप्रेस मार्गस्थ।